मुंबई महापालिकेतील काही नगरसेवक शिवसेनेतून उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। दरम्यान सर्व नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। आम्ही शिवसेनेसोबत आहोत, येणारी निवडणूक दणक्यात जिंकू असा विश्वास यावेळी नगरसेवकांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील COEP तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकीच्या नूतन इमारतीचं उद्घाटन झालं। अभियांत्रिकी दिनानिमित्त COEP अभिमान पुरस्कार सोहळा पार पडला। वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत लवकरच जाहीर होणार आहे। जिल्ह्यातील कारंजा, वाशिम, रिसोड आणि मंगरुळपीर या 4 ठिकाणी नगरपरिषद आहे, तर मानोरा आणि मालेगाव इथं नगरपंचायत अस्तित्वात आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्या या मागणीसाठी भिवंडीहून उरणच्या जासईपर्यंत भव्य कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीचं नेतृत्व खासदार बाळामामा म्हात्रेंनी केलं। सोलापूरमध्ये मंत्री भरत गोगावलेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। गोगावलेंना शेतकऱ्यांचा विसर पडल्याचं म्हणत प्रहार संघटनेनं या स्वागताचा विरोध केला। बीडमध्ये गुंड शेख नबी शेख चांदच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। MPDAच्या कारवाईनंतर कोर्टातून जामीन मिळताच हा जल्लोष करण्यात आला। दरम्यान मनाई आदेशाचं उल्लंघन झाल्याची ही माहिती आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये उद्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे, तर या मेळाव्याला दीपक केसरकर आणि निलेश राणेही उपस्थित असतील। गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन इथल्या शनीचं मंदिर पाण्यात गेलंय। नदीकाठच्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पावसामुळे दौलताबाद इथल्या आठवडी बाजारात पाणी शिरलं। अचानकपणे जोरदार पाऊस झाला, त्यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली। बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचलं, त्यामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं। पैठणच्या हर्षी शिवारात ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्यामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना पूर आला। पुरामुळे तूर, मका, कापूस आणि सोयाबीन ही पिकं पाण्याखाली गेली। परभणी जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान पिकांचं नुकसान झाल्यानं भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। हिंगोलीच्या इसापूर रमना गावात ओढ्याच्या पुरात शेतकरी वाहून गेल्याची घटना समोर आली आहे। यावेळी एका तरुणानं जीवाची बाजी लावून शेतकऱ्याला वाचवलं। शेतकऱ्याला वाचवण्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। अडाण प्रकल्पात 90.46% पाणीसाठा आहे। पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाचे 5ही गेट 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले, त्यामुळे अडाण नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडच्या माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 31,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय, त्यामुळे सिंदफणा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीडच्या नवगण, राजुरी, खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरी नदीला पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। पुलाचं काम अपूर्ण आहे, त्यामुळे पर्यायी रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक थांबवली। छत्रपती संभाजीनगरच्या लोहगाव इथल्या तांडोळी रोडवरील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला। डांगे वस्तीवरील रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं। वस्तीवरील शेतीही पाण्याखाली गेली, त्यामुळे मोठं नुकसान झालं। जायकवाडी धरण साखळीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अशातच धरणातून 1,30,372 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। धरणाचे तब्बल 27 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। पावसाचा फटका रविवारी मनमाडच्या आठवडी बाजाराला बसलाय, तर पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं। यवतमाळमध्ये सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केला। तातडीनं प्रकल्प रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। यासाठी 42 गावांमध्ये ठराव मंजूर करण्यात आला। बीडच्या गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक गावात एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला।
पीक नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान शेतकऱ्यांनी यावेळी संताप व्यक्त केला। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील गिरडा गावच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। मागील काही दिवसांपूर्वीही बिबट्या दिसला होता। त्यावेळी नागरिकांनी वनविभागाकडे तक्रार दिली होती, मात्र वनविभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ओंकार हत्ती अखेर आज गोव्याच्या दिशेने रवाना झाला आहे। या हत्तीनं महाराष्ट्रासह गोवा वनविभागाची अक्षरशः झोप उडवली आहे। नेतर्डे गावात कालपासून काही काळ ठाण मांडून राहिल्यानंतर आज या हत्तीनं गोव्यामध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे। पिंपरी चिंचवड आणि पुण्याला औंध मार्गे जोडणाऱ्या रस्त्यावर असलेल्या उड्डाणपुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या उड्डाणपुलाचं काम ऑगस्टमध्ये संपणं अपेक्षित होतं, पण अजूनही या उड्डाणपुलाचं काम झालेलं नाही। साताऱ्यामध्ये एका आईनं 4 बाळांना जन्म दिलाय। आश्चर्याची बाब म्हणजे याच मातेनं 5 वर्षांपूर्वी 3 बाळांना जन्म दिला होता। त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आता 7 बाळं विसावणार आहेत। ही डिलिव्हरी शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे। आई आणि सर्व बाळं ठणठणीत आहेत। जळगावच्या चोपडा शहर आणि परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। गेल्या महिनाभरामध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांना कुत्रा चावल्याचं निदर्शनास आलंय। जालन्यामध्ये अपंग महिलेच्या फाईलवर सही करण्यासाठी तलाठ्यानं चक्क हॉटेलवरील बिअरचं बिल भरण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। अंगतराव वीर असं मध्यधुंद तलाठ्याचं नाव आहे। ते भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा इथले तलाठी आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये आयोजित लोक न्यायालयांमध्ये तडजोडी आधारे 13 कोटी 35 लाख रुपयांची 698 प्रकरणं निकाली काढण्यात आली आहेत। तर या लोक न्यायालयामध्ये रस्ते अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना धनादेश सुपूर्द करण्यात आला। सांगलीच्या पेडमध्ये ग्रामस्थांनी बिबट्याला कोंबड्याच्या खुराड्यात कैद केलं। बिबट्याला ग्रामस्थांनी वनविभागाच्या ताब्यात दिलं। दरम्यान नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। बीड जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर उद्या बंजारा समाजानं मोर्चा काढणार अशी हाक दिलेली आहे। मोर्चामध्ये 50,000 नागरिक सहभागी होणार आहेत। तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जाते। शहापूरमधून मोठ्या संख्येनं आदिवासी समाजाचे नागरिक मुंबईसाठी रवाना झाले। बंजारा आणि धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली आहे। बंजारा समाजाकडून शहापूरपासून वाशिंदपर्यंत मोर्चा काढण्यात आला। नोकर भरतीसह आदिवासींमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आला। सिन्नरमध्ये बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। 1.5 वर्षीय चिमुकल्याला बिबट्यानं हल्ला केल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। तर तातडीनं बिबट्याला जेरबंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे। आदिवासींच्या हक्कांसाठी शहापूर ते मुंबई मंत्रालयाचा लॉंग मार्च काढला जाणार आहे। तर आंदोलनाद्वारे सरकारकडे 19 महत्त्वाच्या मागण्या सादर केल्या जाणार असल्याची माहिती आहे। मराठ्यांच्या मुलीबद्दल वक्तव्य केल्यानंतर लक्ष्मण हाके यांच्या विरोधात मराठा संघटना आक्रमक झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात लक्ष्मण हाके विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं। लक्ष्मण हाके यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। भूकंपाच्या धक्क्यानं आसाम पुन्हा हादरलंय। आसामच्या गुवाहाटीमध्ये 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। भूकंपामुळे राजधानी गुवाहाटीमधील इमारती हादरल्या। नलबारी परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले। घरांचंही मोठं नुकसान झालं। येत्या जानेवारी महिन्यामध्ये साताऱ्यामध्ये होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे। पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी विश्वास पाटलांची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे। नियुक्ती रद्द न केल्यास साहित्य संमेलन उधळून लावण्याचा इशारा खरात यांनी दिला आहे। लक्ष्मण हाकेंच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीड जिल्ह्यातील तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंवर आहे। नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये मिक्सर ट्रक आणि कारच्या झालेल्या धडकेमध्ये
ट्रक चालकाच्या अपहरणाचं प्रकरण समोर आलं आहे। तुर्भे MIDC मधील रहिवासी प्रल्हाद कुमारच्या मिक्सर ट्रकनं कारला धडक दिली। या अपघातानंतर कारमधील दोघांनी ट्रक चालकाचं अपहरण केलं। दरम्यान वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरातून या चालकाची सुटका करण्यात आली। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्याचे तहसीलदार हेमंत पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले। तक्रारदार शेतकऱ्याची वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करून देण्यासाठी हेमंत पाटील यांनी 2 लाखांची लाच मागितली होती। या प्रकरणी हेमंत पाटलांवर कारवाई करण्यात आली। जळगावच्या बिलवाडी गावामध्ये 2 कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। जुन्या वादातून गोपाळ आणि पाटील कुटुंबामध्ये हाणामारी झाली। यामध्ये एकनाथ गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही कुटुंबातील एकूण 11 जण जखमी झाले। नाशिकमध्ये मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वार्षिक सभेत राडा झाला। संस्थेच्या खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये व्यासपीठावरच बाचाबाची झाली आणि धक्काबुक्कीही झाली। नवी मुंबईतील विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मानवंदना कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं। 2000 कारसह हजारो समर्थक यामध्ये सहभागी झाले आणि स्वर्गीय दिबा पाटलांना मानवंदना त्यांनी दिली। जळगावच्या भडगावमध्ये नवी मिलन हॉटेलमध्ये भीषण स्फोट झाला आहे। स्फोटामध्ये 10 ते 15 जण जखमी झाले। जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान गॅस सिलेंडर किंवा फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे। नांदगाव मालेगाव मार्गावर भरधाव मिनी बसचा अपघात झाला। या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अकोला शहरामध्ये ईद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये काही समाजकंटकांनी औरंगजेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला। याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली आहे। बीड तालुक्यातील आहेर धानोरा इथल्या 39 वर्षीय संतोष वळे यांनी मराठा आरक्षण मिळत नसल्याची खदखद व्यक्त करत विषप्राशन करून आत्महत्या केली। 2 सप्टेंबर रोजी त्यांनी विषप्राशन केलं होतं। त्यांच्यावर उपचार सुरू होते। उपचारादरम्यान आज संतोष वळे यांचा मृत्यू झाला।